बाहेर थंडगार मुसळधार पाऊस सुरू असताना घरी मात्र अशा गरमागरम मालवणी वड्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। आयत्या वेळी भाजणीचं पीठ जरी नसलं तरीही घरगुती उपलब्ध साहित्यात अगदी झटपट असे मालवणी वडे कसे बनवायचे, सोबतच प्रत्येक वडा हा फुग्याप्रमाणे टम्म फुगावा यासाठी या पिठाचं प्रमाण किती घ्यायचं, ते कसं मळायचं, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी पाहणार आहोत। तर सुरुवातीला पीठ घ्यायची। तर एका मोठ्या भांड्यामध्ये सुरुवातीला 2 वाट्या भरून हे तांदळाचं पीठ घेतलं। नेहमी भाकरीसाठी जे पीठ वापरते तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे। वडे बनवताना लक्षात ठेवायचं म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाण हे तांदळाच्या पिठाचं असावं। सोबतच अर्धी वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय। रव्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात, पण आपल्याकडे जर बारीक रवा नसेल तर मध्यम किंवा मोठ्या आकाराचा रवा मिक्सरमधून बारीक करायचा। सोबतच अर्धी वाटी भरून बेसन घेतलं। बेसनामुळे पुऱ्या छान खमंग होतात। आता हे सर्व चमच्याने असं एकत्र करायचं। आता यामध्ये घालण्यासाठी एक मसाला बनवू। तर मसाला इथे मी ताजाच बनवणार आहे। तर नेहमीच्या या चमच्याने सुरुवातीला 1 चमचे भरून धणे घ्यायचे। गॅस एकदम बारीक ठेवलाय आणि यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालायचा। सोबतच पाव चमचा मेथी दाणे घातले। इथे मी ही 4 काळी मिरी घेतली आणि आपल्याला जर लवंग वापरायचं असेल तर एवढ्या साहित्यासाठी 2 लवंग पुरेशी आहेत। आता हे न करपवता साधारण अर्धा मिनिटभर सतत असे परतून घेतलेत। सर्व मसाले पूर्णपणे थंड झाले की मग याची मिक्सरमधून बारीक पूड करायची। आपण जर जास्त प्रमाणात वडे बनवत असाल आणि जास्त मसाले असतील तर मात्र वेगवेगळे मसाले भाजायचे। तर हे बघा, हे सर्व एकत्रित इथे मी असं वाटलेलं आहे। मसाल्याचा मस्त असा सुगंध पसरू लागलाय। आता हा मसाला तयार केलेल्या पिठामध्ये घालायचा। तर हा सर्व मसाला मी घातलाय आणि हे सर्व पुन्हा चमच्याने असं एकजीव करायचं। आता हे पीठ मळताना मात्र थंड पाण्याचा वापर न करता आपण पाणी गरम करून घेणार आहोत। तर त्यासाठी 1 वाटी भरून पाणी कडकडीत गरम करायचं। गॅस कमीच ठेवला आहे आणि यामध्ये पाव चमचा भरून गूळ घालायचं। खरं तर गूळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण गुळामुळे वड्यांना छान अशी चव येते। सोबतच चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर हळद घातली। हळद अशी पाण्यामध्ये घातल्यामुळे सर्व वड्यांना एकसारखी लागते। आता हे पाणी बघा असं उकळू लागलं की गॅस बंद करायचा आणि हे गरम गरम पाणी या पिठामध्ये घालायचं। या पाण्यामध्येच आपण मीठ, हळद वगैरे घातली आहे, त्यामुळे आता पिठामध्ये वेगळं काही घालायची गरज नाही। हे गरम गरम असल्यामुळे सुरुवातीला हाताने न मिसळता चमच्याने असं एकजीव करायचं। आता 5 ते 6 मिनिटांसाठी यावर एखादं असं घट्ट झाकण ठेवायचं, म्हणजे हे पीठ सुद्धा चांगलं वाफवलं जातं। थोड्या वेळानंतर झाकण काढल्यावर बघा, हे पीठ अजूनही असं कोमटच आहे। हाताला हलकासा चटका बसतोय तरी सुद्धा हे पीठ आत्ताच असंही मळायला घ्यायचं। गरज असेल तर अधेमध्ये साधं पाणी वापरत हे पीठ आपण मळून घेऊ। बरं, पीठ मळताना लक्षात ठेवायचं म्हणजे हे पीठ मऊ मळायचं, पण अजिबात सैलसर मळायचं नाही। नेहमी आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीचंच पीठ मळायचं। चुकून पीठ समजा सैल मळलं तर मात्र वडे चांगले थापता येत नाहीत, हाताला चिकटू शकतात आणि नंतर तळताना सुद्धा वडे बरेचसे तेलकट होतात। त्यामुळे थोडं पाणी घालून पिठाचा अंदाज घेत अशा पद्धतीचं हे पीठ मळावं। आता बघा, हे पीठ हाताला किंवा मग या भांड्याला सुद्धा अजिबात चिकटत नाही, याचाच अर्थ हे पीठ व्यवस्थित मळलं गेलं। आता यावर झाकण ठेवून साधारण 5-6 मिनिटे बाजूला ठेवायचं। तर लक्षात ठेवायचं म्हणजे 5 ते 6 मिनिटांपेक्षा हे पीठ जास्त वेळ बाजूला ठेवायचं नाही, नाहीतर ते सैलसर पडू शकतं। झाकण काढल्यानंतर अजून 1-2 वेळा हे पीठ मळून याचे असे छोटे छोटे गोळे बनवायचे। शक्यतो हे वडे पातळ न थापता पुरीपेक्षा थोडेसे जाडसरच असतात, त्यामुळे नेहमी आपण पुरीसाठी जसे गोळे बनवतो त्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे बनवायचे आणि शिल्लक राहिलेले हे पीठ डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास साधारण 2 ते 3 दिवस आपण हे पीठ वापरू शकता।
वडे थापण्यासाठी खरं तर आमच्याकडे केळीचं पान वापरलं जातं, पण आपल्याकडे केळीचं पान नसेल तर असं एखादं हळदीचं पान किंवा मग प्लास्टिक शीटवर सुद्धा थापू शकता. पीठ चांगलं मळलं असेल तर पीठ बघा हाताला किंवा या पानाला सुद्धा चिकटून राहत नाही. अगदी सहज हे वडे थापता येतात. फार पातळ न थापता पुरीपेक्षा थोडेसे जाडसर असे हे वडे थापायचे. वडे थापून झाल्यानंतर मध्यभागी जर छिद्र हवं असेल तर बोटाने तसं छिद्र करावं. आपल्याकडे जर केळीचं किंवा हळदीचं पान जरी नसेल तरीही एखादी अशी स्वच्छ प्लास्टिकची शीट घ्यायची आणि गरज असेल तर त्याला तेल लावायचं आणि नंतर अशा पद्धतीने या शीटवर आपण असे हे वडे थापू शकता. तर हे बघा सुरुवातीलाच पीठ व्यवस्थित मळलं होतं, त्यामुळे या शीटला किंवा बोटांना सुद्धा बघा अजिबात हे पीठ चिकटत नाही. आणि अगदी झटपट जर हे वडे थापायचे असतील तर या शीटवर दुसरी शीट ठेवायची आणि वर एखाद्या प्लेटने अशा पद्धतीने दाब द्यायचा, म्हणजे बघा अगदी पटकन असे हे वडे थापले जातात. एका वेळी भरपूर वडे जर बनवायचे असतील तर 2 प्लास्टिकच्या शीट घ्यायच्या आणि मध्यभागी असे गोळे ठेवायचे आणि त्यावर मात्र वरून अशी जर प्लेट फिरवली तर बघा अगदी पटकन असे हे वडे थापले जातात. वडे थापत असतानाच एका बाजूला तेल गरम करत ठेवायचं. आपण भज्यांना जसं तेल गरम करतो तसं कडकडीत गरम करायचं आणि नंतर गॅस मध्यम ठेवायचा. गॅस अगदी कमी ठेवला तर वडे तेलकट होतात आणि फार मोठा ठेवला तर मात्र वड्यांचा रंग लगेच बदलतो. त्यामुळे तेल कडकडीत गरम करायचं आणि नंतर मध्यम गॅसवर हे वडे तळायचे. वडे तळताना सुद्धा सतत अलटी पलटी न करता सुरुवातीला एक बाजू अशी फुगू द्यायची आणि नंतर दुसरी बाजू भाजून घ्यायची. पिठाचं योग्य प्रमाण असेल आणि ते व्यवस्थित मळलं असेल तर अशा पद्धतीने प्रत्येक वडा छान असा फुग्यासारखा फुलतो. तर याच पद्धतीने हे सर्व वडे मी तळून घेते. तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर अधेमध्ये गॅस मोठा करायचा आणि मध्यम त्या मोठ्या गॅसवर हे सर्व वडे तळून घ्यायचे. मुसळधार पावसात किंवा मग आषाढ महिन्यात शक्यतो कोकणामध्ये अशा पद्धतीचे हे मालवणी वडे बनवले जातात. व्हेज नॉनव्हेज कोणत्याही रश्श्यासोबत असे हे पोकळ वडे खूप छान लागतात. तर घरात भाजणी उपलब्ध नसताना सुद्धा घरगुती साहित्यामध्ये मसाला बनवून असे हे झटपट बनणारे मालवणी वडे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.